ध्रुवीय प्रदेशात पुढीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात? पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांचा नांगरणीसाठी वापर केला जातो? पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते? रबर. हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. परिपक्व नदीच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो. नदीच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो. नैसर्गिक संसाधनांचा वापर तारतम्याने करणे आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? मानवाची गरज पुरवण्यासाठी मानवाकडून वापरण्यात येणाऱ्या निसर्गातून उपलब्ध असणारे घटक. शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते? खनिजे म्हणजे काय? रासायनिक प्रक्रिया करून निसर्गात तयार झालेल्या अजैविक संयुगे म्हणजे खनिजे प्रामुख्याने कुठे आढळतात? खडकामध्ये. नैसर्गिक संसाधने. हवा, पाणी, मृदा, प्राणी आणि जमीन. ज्वलनासाठी वापरले जाणारे नैसर्गिक संसाधन. हवा. वनातून मिळणारी उत्पादने. फळे, फुले, लाकूड, मध, रबर इत्यादी. प्राण्यांपासून मिळणारी उत्पादने. कातडी, मांस, दूध, अंडे. अधातू खनिजे. जिप्सम आणि मॅग्नेशियम. खनिजाचे उपयोग कोणते? खनिजांच्या धातू खनिजांना रसायने साठी उपयोग केला जातो. रसायनांचा औषधी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक होत आहे. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधने यांचे संवर्धन करणे गरजेचे. हा महत्त्वाचा